श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 890. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजी आणि हनुमंताचा हा संवाद अभ्यासत होतो. हनुमंताने प्रभू रामचंद्रांची मुद्रिका सीताजींना दिली. आपल्या मन, वचन आणि कर्माच्या आधाराने असलेलं आपलं हे दास्यत्व सीताजींच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलं. हनुमंताला पुत्र रूपाने सीताजी पाहू लागतायत आणि आपल्या मनाची व्यथा, आपलं हे अंतःकरण जणू काही आपल्या या मुलाजवळ ही जगज्जननी आई मोकळी करतेय. हे हनुमंता, अरे या विरहरूपी समुद्रामध्ये मी बुडत चालली होते रे. तुझं आज आगमन हे जणू काही या बुडत्याला एखाद्या जहाजासारखा आधार मिळावा, तशी माझ्या मनाची अवस्था तुझ्या दर्शनाने झाली आहे. हनुमंता, मी तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकते रे. मला सांग, लक्ष्मण कसा आहे? माझे स्वामी कसे आहेत? अरे एवढा काळ गेला, अत्यंत कोमल हृदयी असलेले माझे स्वामी माझ्या या वियोगामध्ये, मला या अशा त्रासामध्ये सोडून कसे बरे इतके काळ माझ्यापासून लांब राहत आहेत? त्यांना माझी कधी आठवण येते का रे? ज्यांचं एक शब्द, एक कृपा कटाक्ष देखील त्यांच्या सेवेकऱ्याला अत्यंत आनंद देऊन जातो, अशा स्वामींचं मला कधी दर्शन होईल का? मी पुन्हा त्यांच्या या सगुण रूपाचं दर्शन घेऊ शकेन का? माझ्या नेत्रांना त्यांच्या दर्शनाने पुन्हा कधी शीतलता प्राप्त होऊ शकेल का? हनुमंताच्या जवळ सीताजी आपल्या मनाची व्यथा व्यक्त करता करता मौन होऊन जात आहेत आणि स्वतःला स्वतः सांगू लागतायत, स्वामी आपल्याला विसरून गेलेत. हनुमंत सीताजींना एक चेतना प्रदान करतोय, एक प्रेरणा प्रदान करतोय. तुम ते प्रेम राम के दूना. आपण काल वेळेअभावी या अर्धचरणाचा विस्तार बघितला नाही. सज्जनो, आज आपण सीताजी आणि प्रभू रामचंद्रांची ही अद्वैत प्रेमाची अवस्था एकत्रितपणे अनुभवूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, कहेहु राम वियोग तव सीता, मोकहु सकल भये विपरीता, नवतरु किसलय मनहु कृसानु, नवतरु किसलय मनहु कृसानु, काल निसा सम निसि ससि भानु, कुबलय बिपिन कुंत बन सरिसा, बारिद तपत तेल जनु बरिसा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जे हित रहे करत ते पीरा, उरग श्वास सम त्रिभिद समीरा, कहे हुते कछु दुख घटी होई, कहे हुते कछु दुख घटी होई, काहि कहो यह जानन कोई, तत्व प्रेम कर मम अरु तोरा, जानत प्रियाए कुमनु मोरा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सो मनु सदा रहत तो ही पाही,
सो मनु सदा रहत तो ही पाही, जानु प्रीति रसु एत नहीं माही। प्रभु संदेश सुनत बैदेही, मगन प्रेम तन सुधि नहीं तेही। सीता राम रामा, सीता राम रामा। कह कपि हृदय धीर धरु माता, कह कपि हृदय धीर धरु माता। सुमिरु राम सेवक सुखदाता, उर आनहु तजहु उर आनहु रघुपति प्रभुताई। सुनि मम बचन तजहु कदराई। सीता राम रामा, सीता राम रामा। सीता राम रामा, सीता राम रामा। निशिचर निकर पतंग सम, रघुपति बान कृसानु। जननी हृदय धीर धरु, जरे निसाचर जानु। सीता राम रामा, सीता राम रामा। सीता राम रामा, सीता राम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सीताजी आपल्या स्वतःची समजूत काढतायत. प्रभू रामचंद्रांना आपला विसर पडला असेल. अहह नाथ हो निपट बिसारी. एका सौभाग्यवतीसाठी, एका पतिव्रतेसाठी, जिचं सर्वच काही आयुष्य हे आपल्या पतीच्या भावविश्वाशी निगडीत आहे, आणि तो पती देखील प्रभू रामचंद्रांसारखा आहे, जो या विश्वाचा परमात्मा आहे. अशा भगवंताशी या सीताजींचं असलेला हा प्रेमभाव, आणि त्यामुळं त्या आपल्या स्वतःचीच जणू काही समजूत काढतायत की स्वामी कदाचित मला विसरून गेलेत, अन्यथा त्यांच्या हे स्वभावाविरुद्ध आहे. त्यांचं हे हृदय जे अत्यंत कोमल आहे, जे त्यांच्या भक्ताचं दुःख पाहू शकत नाही, असे स्वामी मला एवढ्या दुःखामध्ये इतका काळ कसं बरं ठेवू शकतील. सीताजींची ही मनोवस्था हनुमंत पाहतोय, आणि त्यावेळेला नेमकं सीताजींना काय अपेक्षित आहे, कुठली गोष्ट त्यांच्या मनाला उभारी देईल, ही संवेदनाच जणू काही हनुमंत सीताजींच्या पर्यंत पोहोचवतोय. आई, तू म्हणतीस त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं तुझ्यावर तुझ्या इतकं प्रेम नाहीये बरं. काय म्हणतोस हनुमंता? हो आई, प्रभू रामचंद्रांचं तुझ्यावर तुझ्याही पेक्षा दुप्पट प्रेम आहे. तुमते प्रेम राम के दूना. सज्जनो, सद्गुरु तत्व हे जीवाच्या अंतरंगाचा विचार करून त्याला नेहमी प्रबोधन करत असतं बरं का. अन्यथा जर केवळ श्री महाराजांनी नामाचा हव्यास घेतला असता, प्रभू रामचंद्राच्या पलीकडे जर त्यांनी दुसरं कोणालाही हे सर्व जग मिथ्या आहे असं म्हणून परत पाठवलं असतं, तर कदाचित त्यांच्या संतत्वामध्ये कुठेतरी उणीव राहिली असती. आलेला प्रापंचिक हा दुःखी आहे. त्याचा विषय जरी कदाचित भ्रमात्मक असला, जरी कदाचित त्याचं दुःख हे क्षणिक असलं, तरी देखील ते दुःख ऐकून घेणारे कान हे सद्गुरूचे असतात. त्याच्या दुःखावरती हळूवार फुंकर मारणारे त्यांचे शब्द असतात. विश्व मिथ्या आहे हे ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान देण्याची ही वेळ नाही. ती व्यक्ती त्यावेळेला ज्या मनोवस्थेमध्ये आहे, त्याला त्या मनोवस्थेमध्ये ह्या औषधाचा उपयोग होणार नाही. आणि जे औषध जरी योग्य असलं, तरी त्या औषधापर्यंत जाण्याची तयारी देखील करून घेणं हे सद्गुरूचंच कार्य असतं ना. आणि त्यामुळे श्री महाराजांना जर एखाद्याने येऊन आपल्या प्रपंचातलं दुःख सांगितलं,
महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायचं. आणि ही भावना म्हणजे काही बाह्य नाटक नव्हतं बरं का, ही करुणा असते संताची. ज्याला समोरच्या व्यक्तीचं हृदय जाणता येतं, त्याचं मन जाणता येतं, त्याच्या मनाची अवस्था जाणता येते, आणि त्याच्याकडे नेमके असे शब्द असतात की ज्या शब्दाच्या आधाराने त्याची मनोवस्था ही अधिक प्रसन्न होऊन जाईल. का आपल्याला श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देईन. अहो, जर त्यांना केवळ आपल्याला रामाकडेच न्यायचंय, केवळ नामाचाच हट्ट त्यांना सांगायचा आहे, तर मग हे सगळं करायची काय गरज होती? श्री आनंद सागर म्हणतात त्याप्रमाणे वासनेच्या घाणीतून जीवांना बाहेर काढून नामाचं स्नान घालणारा हा प्रत्यक्ष हनुमंत आहे श्री ब्रह्मचैतन्य. म्हणजे आम्ही सगळेजण या वासनेच्या घाणीत आहोत, म्हणून आमचा तिटकारा करणं, हे सगळं मिथ्या आहे हे सांगणं, हे सद्गुरू लक्षण नाही बरं. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये देखील मी आपणास एक विनंती करतो, आपण मनापासून रामायण ऐकता. कोणाचं दुःख केवळ आपण श्रवण जरी करू शकलो, त्याच्या दुःखामध्ये जरी समरस होऊन आपलं त्याच्या बाजूने असणं जाणवून दिलं ना, तरी मनुष्याला त्या दुःखामध्ये उत्तर जरी सापडलं नाही, तरी त्याला खूप मोठा भावनिक आधार मिळतो लढायला बरं. त्यामुळं आलेल्या व्यक्तीला लगेच आपण समजावण्याच्या प्रयत्नात जाऊ नये. आणि हो, हे पुस्तकामधलं, ग्रंथामधले शब्द तर उगीच आपण अशा दुःखी जीवावरती ज्ञानात्मक औषध म्हणून कधीच वापरू नये. बघा, संतांनी कधीही आलेल्या व्यक्तीला हातामध्ये ग्रंथ ठेवला नाही, उपनिषद ठेवली नाहीत, वेद ठेवले नाहीत. पूज्य मोरारी बापू फार छान म्हणतात, वेद व्यर्थ आहेत जर वेदना कळत नसेल तर. वेद आणि वेदना, समोरच्या जीवाची वेदना जो जाणतो तो संत होतो, आणि जो केवळ वेद पठण करतो तो पंडित होतो. आणि सद्गुरूचं हृदय हे कसं असतं हे जणू काही हनुमंत इथं आम्हाला सांगतोय. आई, मी तुला प्रभू रामचंद्रांचा संदेश सांगतो, ऐक. रघुपती कर संदेशु अब सुनु जननी धरी धीर, अस कही कपि गद गद भयहु भरे बिलोचन नीर. सीताजींना हनुमंत त्यांची ही सर्व मनाची अवस्था ऐकल्यानंतर ज्याने त्यांच्या मनाला धीर येईल, ज्याने त्यांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होईल, आणि हो, ज्याच्या आधाराने त्यांना या रावणाच्या कैदखान्यामध्ये देखील जीवन जगण्याची उभारी प्राप्त होईल, असं हे नवचैतन्य रूपी शब्दांचं हे संजीवन हनुमंत सीताजींना सांगू लागतोय. प्रभू रामचंद्रांचा संदेश आई मी तुला सांगतो बरं, ऐक. आता बघा, जर आपण किष्किंधा कांडामध्ये जिथं हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद होतो, जिथं ते त्याला मुद्रिका देतात, सीतेचा शोध तूच करणार आहेस एवढंच सांगतात, तिथं हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी कुठला संदेश दिला आहे, तोही एवढा मोठा दोहा, याची तुम्हाला कुठं वाट सापडणार नाही. तशा चौपाया, तसे शब्द तुम्हाला सापडणार नाहीत. बरं, एवढंच नाही, आता इथं प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन आलेल्या हनुमंताचा सीताजींबरोबर झालेल्या संवादामध्ये देखील सीताजींच्या बरोबर जे शब्द उच्चारण झालेले आहेत, त्या शब्दांच्या आधाराने हनुमंत तिथं प्रभू रामचंद्रांना संदेश देत नाहीये. तिथं सीताजींचं हृदय हनुमंत रामासमोर व्यक्त करतोय, तर इथं सीताजींच्या समोर रामाचं हृदय हनुमंत व्यक्त करतोय. अरे, ही संवेदना आहे बघा सज्जनो. आणि आज मला माफ करा, पण आम्ही यंत्र होत चाललोय आहो परमार्थामध्ये, संवेदनाहीन यंत्र, ज्याला समोरच्याच्या भावनांची कदर नाही.
ज्याला लोकांना पाय पुसण्यासारखं वापरून फेकणं हाच पुरुषार्थ वाटतो. अशी संवेदनहीनता आम्हाला परमार्थामध्ये कुठे घेऊन जाणार आहे? हनुमंत काय आहे? जो प्रत्येकाच्या हृदयातली जाणीव, प्रत्येकाच्या हृदयातली संवेदना जाणतो. आणि म्हणून माझे श्री महाराज म्हणतात की तुमच्या मनामध्ये जे चाललेलं आहे, ज्याची जाणीव तुम्हाला नाही, ते मला कळतं. काय आहे बघा. तुमचं नेमकं दुःख काय आहे? अशी ही अव्यक्त संवेदना जो टिपतो ना, तो खरा सद्गुरू बघा. हनुमंताने रामाकडून मुद्रिका घेतली आणि जणू काही त्याच्या चित्तामध्ये प्रभू रामचंद्रांच्या हृदयातलं हे सीताजींच्या विषयी असलेली संवेदना त्याने आपल्या अंतःकरणामध्ये शब्दबद्ध केली. केवळ प्रभू रामचंद्रांकडून मुद्रिका घेतली नाही, सीताजींच्या बरोबर असलेलं त्यांचं प्रेम देखील हनुमंताने आपल्या हृदयामध्ये ठेवलं, की जेणेकरून ती भावना, ती संवेदना त्या शब्दाच्या आधाराने सीताजींच्या पर्यंत मी पोहोचवीन. आणि सीताजींशी संवाद करत असताना हनुमंत सीताजींच्या या चित्ताची अवस्था प्रभू रामचंद्रांच्याकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून नाम महाराजांची वंदना करताना गोस्वामीजींनी किती सुंदर आपल्याला सांगितलंय. अगुण सगुण बिच नाम सुसाखी, उभय प्रबोधक चतुर दुभाषी. हा चतुर आहे. सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये उभा असलेला हा चतुर, दोघांनाही प्रबोधन करू शकणारा, दोघांचीही संवेदना एकमेकांपर्यंत पोहोचवणारा, असं हे हनुमंत रूपी सद्गुरु तत्व आहे बघा सज्जनो. आणि असा हनुमंत सीताजींना प्रभू रामचंद्रांचा संदेश सांगू लागतो. डोळ्यामध्ये हनुमंताच्याच प्रेमाश्रू भरून आलेले आहेत. जी संवेदना प्रभू रामचंद्रांची इतका काळ ज्या हनुमंताने हृदयामध्ये धारण केली, ती संवेदना हनुमंत सीताजींच्या समोर व्यक्त करायला लागतोय. आणि शब्दांच्या आधी ही हृदयामध्ये असलेली करुणा अश्रूंच्या रूपाने वाहू लागते. असं कही कपी गद गद भयहू, भरेल नील बिलोचन नीर. जो माया जाणतो आणि जो ब्रह्म जाणतो तो सद्गुरू, अशी श्री महाराजांनी व्याख्या केलेली आहे. त्याची जणू काही ही पूर्णावस्था आपल्याला हनुमंताच्या चरित्रामध्ये दिसते, की सीताजींचं अंतःकरण देखील जो जाणतो आणि निर्गुण निराकार परमात्मा प्रभू रामचंद्रांचं देखील जो अंतःकरण जाणतो, असा हा हनुमंत, असा हा करुणेचा सागर सीताजींच्या समोर या परमात्म्याचं मन शब्दाच्या आधाराने सांगू लागतोय. आणि तो म्हणतोय, आई ऐक, प्रभू रामचंद्रांची तुझ्याविषयी असलेली भावना तर ऐक. कहे हु राम, मी सांगत नाहीये, हे रामाचं सांगणं आहे. कारण कवी कल्पना तर अनेक असतात. आपण म्हणतो ना, जो न देखे रवी वो देखे कवी. हनुमंत कवी आहे, नो डाऊट, परंतु काव्य हे कल्पनेच्या आधाराने असतं. काव्यत्वामध्ये ती प्रासादिकता जी आहे ना, ते सद्गुरूचं हृदय आहे बघा, ज्यामध्ये एक सत्य आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कल्पना विस्तार नाही, परंतु हृदयाची भावना ही अति सचोटीने जो जाणतो, असं हे सद्गुरू रूपी हृदय आपल्या आईला सांगू लागतं, की रामाची ही भावना आई तू आई. कहे हु राम वियोग तव सीता, तुझ्या वियोगामध्ये हे सीते माझी अवस्था आई काय झालीये. तुझ्या वियोगामध्ये माझ्यासाठी तर सर्व पदार्थ, या सृष्टीची सर्व तत्व जणू काही प्रतिकूल होऊन गेली आहेत ग सीते. अगं, आपण दंडकारण्यामध्ये होतो, आपण चित्रकूटावरती होतो. या प्रकृतीचे हे सर्व ऋतू आपण दोघेही समवेत अत्यानंदाने अनुभवत होतो. परंतु जशी तू माझ्या आयुष्यातून दूर गेलीस सीते,
या वृक्षांची नवी नवी कोमल पानं आहेत ना, मला जणू काही अग्नी समान भासू लागलेली आहेत ग. ही रात्र आहे ना, एखादी काळ रात्र असावी त्याप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये मला त्रास देते. हे चंद्रमा, हे सूर्य, हे सर्व काही जणू काही माझे शत्रू होऊन गेलेले आहेत. सीते, ज्या कमळाचं वन पाहून आपलं मन नेहमी प्रसन्न व्हायचं, आज ती कमळ उमलतायत ग. परंतु या कमळांचा हा कोमल स्पर्श मला काट्यासारखी वेदना देतोय माझ्या हृदयामध्ये. आकाशामध्ये जेव्हा जेव्हा काळे मेघ दाटून यायचे, तेव्हा त्या मेघांमध्ये माझं रूप पाहणारी तू, मी देखील अत्यानंदाने त्या मेघांचं अवलोकन करायचो. परंतु आजही आकाशामध्ये मेघ येतात, परंतु त्या मेघांकडे पाहताना मला नकोसं वाटतंय. असं वाटतंय की जणू काही हे मेघ शीतल जल नाही, तर उकळत्या तेलाचा वर्षाव माझ्यावरती करण्यासाठी आलेले आहेत. सीते, तुझ्याशिवाय जे काही आहे ते सर्व काही मला अत्यंत पीडा देतंय. हे त्रिविध वारे, ज्याचा सहवास हा अत्यंत सुखद होता तुझ्या समवेत, परंतु तुझ्याशिवाय मात्र आज या वाऱ्याचा स्पर्श म्हणजे म्हणून मला जणू काही सापाच्या श्वासा समान झालेला आहे. सीते, तुझ्या वियोगामध्ये हे जगणं मला अत्यंत त्रासदायक झालेलं आहे. मी माझ्या मनातलं हे दुःख कोणाला सांगू, कोणाला सांगू? ते कोणाला सांगितल्याने कमी देखील होत नाहीये ग. आणि हे दुःख कोणाला सांगून समजणार तरी कसं आहे? सीते, तुझ्याशिवाय हे जीवन एखाद्या जड ओझ्याप्रमाणे झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. सज्जनो, आशा भोसलेंच्या आवाजामधलं अत्यंत प्रसिद्ध असं हे भावगीत, ज्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या या अद्वैत प्रेमाचा आविष्कार आपल्याला दिसून येईल. दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे जीवन जीवन जीव लगा तिर बोलते घन वन राई सांज सभोवती दाटून येई किर बोलते घन वन राई सांज सभोवती दाटून येई सुख सुमनांची सरली माया पाचोळा बाधे जीवन राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे जीवन गाव मागचा मागे पडला पायतळी पथती मिरी बुडला गाव मागचा मागे पडला पायतळी पथती मिरी बुडला ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे जीवन
घेशील केव्हा मज हृदयाशी निराधार मी वनवासी घेशील केव्हा मज हृदयाशी तूच एकला नाथ नाथा महिमा तव गाजे जीवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माझ्यावरचे जड झाले ओझे जीवलगा 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 अद्वैत प्रेमाची अवस्था सांगणारा हा असला जरी भावगीताचा प्रसंग तरी सज्जनो, काही पद कदाचित या अशा अत्यंत परम पवित्र प्रेमाची अनुभूती देण्यासाठीच लिहिलेली असतात. तशा या शब्दांची ही रचना बघा. प्रेम या शब्दाची व्याख्या आम्ही जर सांसारिकांनी करायला गेलो तर त्या प्रत्येकाला अपेक्षांचा स्पर्श आहे, सुखाचा स्पर्श आहे. परंतु प्रेम या शब्दाची व्याख्या आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवतात, जी आमच्या बुद्धीच्या पलीकडची आहे. आणि किंबहुना जिथं बुद्धी आहे, जिथं विचार आहे, तिथं प्रेम कसं टिकणार? जिथं तर्क आहे तिथं आपल्या स्वार्थाची तिलांजली कशी दिली जाणार? प्रेम या शब्दामध्येच समर्पण सामावलेलं आहे. बघा, हे गोस्वामीजींचं रामचरित मानस आहे ना, यामध्ये खूप सूक्ष्म प्रभाव वाहतात, प्रसंगांमधून प्रसंगांमध्ये वाहणारे. आपण सीताजींच्या मनाची अवस्था जी त्रिजटा घरी गेल्यानंतर बघितली, ज्यामध्ये त्या चंद्रमाकडे पाहतायत, त्या अशोक वाटिकेतल्या उमललेल्या या सुंदर सुंदर पालवीकडे पाहतायत, आकाशातल्या तारकांच्याकडे पाहतायत, सगळ्यांना एकच म्हणतायत, देहु अग्नी जनी करहि निदाना, मला अग्नी द्या, मला अग्नी द्या. परंतु सीताजींच्या या विनंतीला, या प्रत्यक्ष मूळ मायेच्या विनंतीला तिचे हे दास तटस्थ होऊन पाहतायत. घरामधली स्वामिनी जर आपल्या चाकराला काही अशा पद्धतीने विनवणी करत असेल तर चाकर कसा तटस्थ राहील? तरी देखील सीताजींच्या या आज्ञेला ना चंद्रमा अग्नी देतोय, ना तारका देतायत, ना अशोक वृक्ष देतोय. का देत नाही? सीताजी स्वतःवरती अग्नी मागतायत आणि आपण तिथं जितेंद्र अभिषेकींच्या पदामधून हे सुरांनो चंद्र व्हा, आणि त्यामध्ये चांदण्यांचा कोश माझ्या प्रियकराला पोहोचवा, अशा पद्धतीने चांदण्यांची शीतलता माझ्या रामाला दे आणि मला मात्र अग्नी दे, मला भस्मसात करून टाक, मला रामाशिवाय ठेवू नको. आणि हे सांगत असताना इकडं प्रभू रामचंद्रांनी काय केलेलं आहे? का हे तिचे दास सगळे तटस्थ राहिलेले? त्याचं उत्तर आपल्याला ही चौपाई देते. प्रभू रामचंद्र जे आपल्या अंतःकरणात सीताजींच्या बद्दल अव्यक्त प्रेम घेऊन आहेत, त्या अव्यक्ताला शब्द करून हनुमंत सीताजींना सांगतोय, आई, प्रभू रामचंद्र म्हणतायत की सीते, तुझ्या वियोगामध्ये मला ही नवीन आलेली कोमल पानं म्हणजे जणू काही अग्नीसारखी झालेली आहेत ग. ही रात्र माझ्यासाठी काळ रात्र झाली आहेत. हे चंद्रमा, सूर्य हे सगळे माझे शत्रू झालेले आहेत. ही कमळाची वन माझ्यासाठी काटेरी झालेली आहेत.
हा त्रिविध शीतल वारा देखील मला एखाद्या विषारी सापासारखा दंश वाटतोय. सीताजींच्या या सर्व चाकरांचा अग्नी ज्याने आपल्या स्वतःवरती घेतलेला आहे आणि त्यांना आपल्या या असलेल्या अग्निविरहित अवस्थेमध्ये ज्याने सीताजींच्या जवळ तटस्थ करून टाकलेलं आहे, हे प्रेम आहे सज्जनो, हे प्रेम आहे. कारण की मूळ माया जगदंबेचा हा आर्जव आणि तिचे चाकर सगळे तटस्थ राहणार, कारण त्यांच्याकडे देण्यासाठी काही नाहीच. इथं सीताजी प्रभू रामचंद्रांसाठी चांदण्यांचा कोश माझ्या प्रियकराला पोहोचवा अशा पद्धतीने त्याच्यासाठी शीतलतेची आणि स्वतःसाठी अग्नीची अपेक्षा करतायत. आणि तिकडं मात्र प्रभू रामचंद्र अव्यक्तपणे आपल्या सीतेचं सर्व दुःख, सर्व भार आपल्यावरती घेतायत. तिच्या वियोगामध्ये तो अग्नी सर्व काही स्वतःमध्ये सामावून घेतायत. मला आठवतं त्या टीव्ही सिरियल्स मध्ये पण ना कधी कधी फार सुंदर भावनांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. काही काळापूर्वी कृष्णा नावाची एक सिरियल होती आणि त्यामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत असतं आणि इथं ज्या द्रौपदीने आपल्या शालूचं किनार फाडून श्रीकृष्णाच्या हाताला झालेल्या, बोटाला झालेल्या जखमेवरती गुंडाळलेली असती आणि इकडं द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असतं आणि इथं श्रीकृष्ण त्या आपल्या जखमेवरती बांधलेल्या द्रौपदीच्या या वस्त्रावरती आपला हात फिरवत असतो. डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि त्या पट्टीची एक एक किनार, एक एक दोरा श्रीकृष्ण केवळ आपल्या हाताने ओढतोय आणि त्या प्रेमाची पोच तिथं द्रौपदीला वस्त्ररूपाने तो श्रीकृष्ण पोहोचवतोय. या सर्व संवेदना समर्पणाच्या आहेत. इथं ना स्वार्थ आहे, ना सुख आहे, ना अपेक्षा आहेत. इथं केवळ देणं माहिती आहे. आणि त्यामुळं मानवी प्रेम, लौकिक प्रेमाच्या मर्यादा या जिथं संपतात, तिथं या शिवशक्तीचा हा प्रेमविलास, त्यांचं हे असलेलं अद्वैत तत्व सज्जनो संत रूपाने हृदयामध्ये अनुभवता येतं. ही करुणा ज्याने अनुभवली त्याच्यासाठी हे विश्व म्हणजे या शिवशक्तीचा खेळ होऊन जातो. आणि अंतःकरणामध्ये असलेलं हे प्रेम डोळ्यांच्या कडा पाणावून टाकतं. या विश्वाकडं करुणामय नजरेने पाहण्याची एक सहजता प्रभू रामचंद्र सीताजींचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करतं. असं हे प्रभू रामचंद्रांचं अव्यक्त प्रेम हनुमंताने शब्दबद्ध करून सीताजींना सांगितलंय. अर्थात आपण अजूनही पूर्ण संदेश विस्तार अभ्यासला नाही, अनुभवला नाही. प्रभू रामचंद्र शेवटी एकच म्हणतात की मी हे दुःख कोणाला सांगू ग सीते? तुझ्या आणि माझ्या मनामध्ये असलेलं हे परस्पर प्रेम जाणणारं तत्व तरी कोण आहे? तर ते असं हनुमंत रूपी तत्व जे माता जगज्जननी सीता आणि या विश्वाचा परमात्मा, या ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र यांच्या अंतःकरणाची असलेली एकरूपता आम्हाला समजावून सांगते. सज्जन हो, यातील पुढील कथा भाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.